हे आपल्याला प्रोमोमधनं कळलंय, पण ऐश्वर्या ही भूमिका करत असताना तू हाडाची शिक्षिका तर आहेस, म्हणजे नाईकबाई हाडाच्या शिक्षिका तर आहेत, पण त्या उत्तम गृहिणी आहेत, घर सांभाळत आहेत. इतका विरोध असून सुद्धा त्या काहीच बोलत नाहीयेत आणि पूर्ण नाती जोडून ठेवण्यासाठी जे कष्ट आहेत तेही घेताना आपल्याला दिसत आहेत. काय वाटतंय या भूमिकेविषयी? म्हणजे शारदा जी आहे ती खरंच असं सगळं कुटुंब, जसं तिचं शाळेचं एक कुटुंब आहे तसं तिचं घरचं आहे. रादर उलट बोलायला हवं, पण शाळा ही शारदाच्या खूप जवळ आहे. तर त्या सगळ्या कुटुंबाला पुढे नेणारी, पुढे घेऊन जाणारी अशी ती आहे. अर्थात आता या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आहेत आणि ती वेगवेगळ्या स्वभावाची आपल्याला जरी वाटत असेल की अरे इतकी हार्श काय, इतकी अशी, पण त्यांची त्यांची गोष्ट आहे, त्यांचे त्यांचे काही मतं आहेत किंवा त्यांच्या बाबतीत त्यांनी काही एक गृहीत धरलेल्या आहेत गोष्टी आणि त्या पद्धतीत ती रिॲक्ट होतात. म्हणजे कदाचित आपल्याला त्यांची बाजू कळल्यावर वाटेल की अच्छा हो असं होतं का तुमच्या मनात, पण हे असं खरं तर नव्हतं. तर ती त्यांच्या बाजूने ती बरोबरच आहे त्यांच्या दृष्टीने आपण बघितलं तर. मग अशा वेळेला शारदाचं असं म्हणणं असतं की अरेला कार्य करून नाती तुटूच शकतात, त्याला काही वेळ नाही लागत, पण त्यांनी काही साध्य होत नाही. पण आपण जर आपल्या लिमिटपर्यंत समोरच्याला समजून घेतलं, एक माणूस म्हणून माणसाला समजून घेतलं आणि पुढे जात राहिलो तर कुटुंब व्यवस्था टिकेल, ते कुटुंब शांत राहील आणि त्यांची एकमेकांबरोबर नात्यातली जी देवाणघेवाण आहे ती सुरू राहील आणि एक छान नाईक फॅमिली अशी एक अस्तित्वात राहील. जर अरेला कार्य केलं, अरे यांचं मला पटत नाहीये, त्यांचं मला पटत नाहीये म्हणून मी रिॲक्ट होत राहिली शारदा, तर मग कशातच कुठलंच समाधान मिळणार नाही. कदाचित आता 10 वेळा ओरडा खाल्ल्यानंतर एकदा तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असेल तो मिळाला तर त्याच्यातलं तरी समाधान तिला मिळेल. पण जर नुसतंच भांडाभांडी वादावादी होत राहिली, त्यांना आपण रिॲक्ट करत गेलो तर ते होणार नाही असं समजून चालणारी ही शारदा आहे. म्हणजे तिला असं वाटत असतं की जितकं माझ्याच्याने शक्य होईल, जितकं मला करता येईल तितकं मी करणार आहे या घरासाठी आणि मला करायचं आहे. आणि ते जबरदस्तीने नाही, ते तिला मनापासून वाटतंय की मला नानीसाठी काहीतरी केलंच पाहिजे, कारण त्यांच्या घरात त्यांनी आपल्याला राहू दिलंय, त्यांच्या घरात त्याचे तिच्या नावावर असेल घर पण ती आपल्याला राहू देते आणि तिचा स्वभाव कसा आहे, ती मुद्दामून वागत नाही, पण तिच्या स्वभावातच आहे तसं वागणं. त्यामुळे तिच्यावर चिडून काय करणार आहे, ठीक आहे तुला हे पाहिजे ना, मी हे तुम्हाला करून देते. आणि तिने समजून घेतलंच आहे माझ्या लग्नापासून असं या शारदाचं म्हणणं आहे. आणि हेमंतच्या बाबतीत म्हणाल तर हेमंतला त्याचे काहीतरी व्याप आहेत त्याच्या डोक्यात, त्यामुळे तो त्याच्या व्यापातली त्याची लिंक तुटली, माझ्यामुळे तुटली, चहा घ्या अमुक करा की तो चिडतो, तो त्रासतो की अरे थांब जरा, मला माझ्या डोक्यात एक गोष्ट आहे, ती चांगली आहे वाईट आहे, योग्य अयोग्य हा वेगळा मुद्दा आहे, पण ती शारदामुळे कुठेतरी डिस्टर्ब होते आणि त्याला असं वाटत राहतं की अरे थांब ना, तू मध्ये मध्ये करू नको, किंवा तू त्याच्या अपेक्षेप्रमाणे शारदाचं नाही वागली तर त्याची चिडचिड होते. त्याचा ऑफकोर्स मुलगा म्हणून सॉफ्ट कॉर्नर आईसाठी आहेच आणि आई त्याच्या जास्त जवळ आहे कारण ती आई आहे, त्यामुळे बायकोवर चिडचिड होणं. आणि मग शारदाचं म्हणणं असतं की ठीक आहे, हक्काचं माणूस असतं त्याच्यावरच चिडचिड होते, जर आपलं प्रेम असेल तरच आपली चिडचिड होते आणि आपण आपला जो राग असतो, जे आपलं म्हणणं असतं ते आपल्या माणसावर आपण काढू शकतो. तर अशी सगळी एकमेकांमध्ये गुंफलेली नाती आहेत. माझी मुलं आहेत तर त्यांच्याबरोबरची समीकरणं तर आणखीनच वेगळी आहेत. पण हीच तर गंमत आहे ना, म्हणजे सगळेच जर सलग आणि त्यामुळे सपक दृष्टीने एकमेकांबरोबर रिॲक्ट होत राहिले तर त्यातली त्या नात्यातली गंमत नाही येणार, ती जगण्यातली गंमत नाही येणार, कुठेतरी वरखाली आहे म्हणून ती गंमत आहे, असं हे नाईक फॅमिलीचं शारदाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ती तशी वागते. बरोबर, वा. मला तर शारदा नेमकी कशी आहे तिला मला तुझ्याकडनं उलगडली, पण इतकी समंजस बायको आहे तर जरा नाही थोडंसं कर वाटलं तर चालणार नाही का नवऱ्याने? म्हणजे इतकी समंजस बायको आहे, इतकं छान म्हणते की काहीतरी लिंक लागलेली असते आणि मग मी कशाला डिस्टर्ब करू वगैरे वगैरे, तर मग जरा म्हणजे मुळातच ना हे जे कॅरेक्टर आहे हेमंत, हा माणूसच नालायक आहे. म्हणजे एवढी छान बायको आहे, सगळं समजून घेते, सगळं करते, तरी ह्याच्या डोक्यात काही व्याप नाहीये, त्याचे धंदेच वेगळे आहेत. कॅरेक्टर सांगितलं ना लोकांपुढे तरी आपली इज्जत नको पुन्हा एकदा सावरून घेतलं बायकोने. हा, बायको ती नेहमीच सावरते सगळ्याच बाबतीत. पण मला असं वाटतं की हे कॅरेक्टर करताना ना मला जाम त्रास होतोय, कारण मुळात तसा नाहीये मी, असं मला वाटतं. म्हणजे सॉफ्ट आहे मी थोडा, पण
इथे म्हणजे हिला मी म्हणजे का एवढं सहन करते ही, तर कारण हा नवरा ना नालायकच आहे, याला नसते धंदे आहेत, हा जुगार खेळतो, हा दारू पितो. आणि मी हे केलं नाही, दारू प्यायलो आता पित नाही, पण मला माहिती आहे ते काय होतं आणि कसं होतं. आणि माझ्या बायकोनी मला घरी असंच सांभाळून घेतलेलं आहे. आता टेम्पर खूप खाली आले आहे, खूप काही गोष्टी झाल्यानंतर, तर तसंच मला वाटते. पण हा निकम्मा आहे, हा काहीही करत नाही, बायकोच्या जीवावर जगतोय बरं. आणि स्वतःच्या घरात आईच्या घरात राहतोय, काहीच करत नाही, पैसे लंपास करतो, अरे मुलांचेही पैसे लंपास करतो, सगळे ही जेवढी काटकसर करते ते सगळ्या गोष्टीची वाट लावायला हा जन्माला आलेला आहे असंच मला वाटतं. आणि ती खूप समजून घेते, जशी म्हणजे हे मी शारदाबद्दल म्हणतोय, ऐश्वर्याबद्दल नाही. आणि पण कसं आहे, त्याला खूप शेड्स आहे या रोलला. मला मजा येते करायला, म्हणजे जे आपण नाही आहोत ते करायला जेव्हा मिळतं तर त्यातनं. आणि ते कंट्रोल करायला आमचा केदार आहेच, आम डिरेक्टर्स ऍक्टर शेवटी, तो जे सांगेल ते. आणि माझा मित्र आहे ज्यांनी मला ही संधी दिली आहे, सतीशने, आणि बाकी सगळे जे, तर ते सांगत असतात. आणि मला सगळ्यांना आर्टिस्टना ऑब्झर्व करून त्यांच्याकडनं शिकायला खूप आवडतं. मला मजा येते ऐश्वर्याबरोबर काम करायला किंवा नानी बरोबर आमच्या काम करायला. सगळेच इकडे सगळे टॅलेंटेड लोक आहेत, तर डे बाय डे मी शिकतोय, शिकवणी चालू आहे माझी. अँड आय एम एन्जॉईंग द होल थिंग. म्हणजे नाईबाईंच्या परीक्षेत पास होणार का असं आता ते मी नाही ना ठरवू शकत. आता ते लेखक आणि ते काय, हा ते काय ठरवते, काय होतं ते बघूया. हा. पण खरंच नानी इतकी खाष्ट आहे का? शीतलताई काय सांगणार? नानी खाष्ट आहे पण दुष्ट नाही. वा, हे महत्वाचं आहे. ती कारवाया करत नाही, ती तोंडावर बोलते. जे काही असेल ते तोंडावर. तिला वाटेल तशी बोलते, ती तिच्या माहेरावरून बोलते, जसा इतर सासू बोलतात काही काही जुन्या, जुन्या, तर तशी नानी आहे. नालायक मुलगा जरी असला तरी कसं असतं, आपलं वाया गेलेलं पोर असतं ना, ते आपल्याला जास्त जवळचं वाटतं, कारण त्याला सुधारायचं असतं. तसं हे आमचं लेकरू आहे. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही कलाकाराला ना स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. मी आजपर्यंत एकाच टाईपच्या भूमिका केल्या, पण ही चौकट आमच्या लाडक्या नाईकबाईंनी मोडली. वा. आणि त्यामुळे काय झालं, गोडगोड आजी न करता मी आता तिखट खाष्ट नानीचा रोल करते. वा. आणि त्यामुळे मला मजा येते करायला. आणि ही संधी मला सतीश सरांनी, मोनिकाजीनी, अंकिताने, या सगळ्यांनी दिली, चॅनलने दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि आमचं प्रोडक्शन हाऊस त्रिमूर्ती, आमच्या ओंकार, सुबोध आणि सुजय, यांना खात्री वाटली माझ्याबद्दल. आमचा डिरेक्टर केदार, याला सुद्धा खात्री वाटली माझ्याबद्दल, आणि त्यांनी मला ही संधी दिली. आता त्याचं सोनं करायचं किंवा त्या संधीला खरं उतरायचं, हे माझं काम आहे. त्यासाठी मी मेहनत घेते. आणि काय असतं, एखाद्या कथेमध्ये नाट्य घडवायचं असेल तर जशी प्रेमळ, छान, दयावान अशी जशी व्यक्ती लागते ना, पात्र लागतं, तसं थोडंसं दुष्ट, कारवाया करणारं असंही पात्र लागतं, म्हणजे मग नाट्य निर्माण होतं. तर मला ही जुगलबंदी करायला खूप आवडते. वा. जुगलबंदी रमतीये, पण पुढे पुढे काय होईल आणि नेमकं नाईकबाईंना शीतलताई तुझा सपोर्ट कसा मिळेल, हा जरा आम्ही ऑडियन्स म्हणून आमचा जरा मला दृष्टिकोन आहे बरं का. नातवंडांबद्दल अतिशय प्रेम आहे. बरं. पण एका नातीचा मी रागराग करते, कारण ती नात हिला जास्त सपोर्ट करते. बरं. ते मला सहन होत नाही. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आमचं
शीर्षक गीत मला खूप आवडतं वा. आणि जे गायलंय सुंदर इतकं की ते सारखं गुणगुणावं असं वाटतं आणि मी पण ते सारखं गुणगुणत असते. आणि माझे सहकलाकार हिच्याबरोबर मी आधी काम केलंय म्हणजे हिला मी पल्लवी आठलेपासून ओळखते बरोबर. त्यामुळे तिच्याशी ती इतकी गोड आहे की तिच्याबरोबर दुष्टपणाने वागताना मला खूप त्रास होतो. त्याचा आणि माझा म्हणजे हेमंत म्हणजे अतुलचा आणि माझा फक्त परिचय होता, त्याच्यावर मी काम नाही केलं. पण मजा येते मला त्यांच्याबरोबर काम करायला आणि सगळे नवीन कलाकार किंवा नेहा बाम हिच्याबरोबर मी तिची कहाणी या नाटकामध्ये डॉक्टर विजयावाडांच्या नाटकामध्ये काम केलं. त्यामुळे काही माझ्याबरोबर काम केलेले आहेत, काही जण नवीन आहेत सगळे माझ्यासाठी, पण ते इतकी मनापासून काम करतायत की मजा येते करायला. शीतलताई, तू इतकं काम केलेलं आहेस, इतकी वर्ष काम करतेस आणि आम्हाला खरंच बघायला खूप आवडतंय की एक वेगळा रोल, एक वेगळा जॉनर आणि त्यामध्ये आम्हाला तुला बघता येणार आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि तू आत्ता म्हणजे खरं म्हणजे खूप सिनियर आहे आणि तरी पण मला यांच्याबरोबर काम करताना बरं वाटतंय. हा जो एक म्हणतात ना, एक सगळ्यांबद्दलचा आदर तो नेहमीच शीतलताई तुझ्या बोलण्यामध्ये असतो आणि तो खूप आम्हाला भावतो. नक्कीच मला वाटतं सतीश, आपल्याकडे असं आहे की जेव्हा रसिकांची नाळ म्हणतात ज्याला, ती बरोबर सापडलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक वेळी एक वेगळी कथा, वेगळा विषय हे घेऊन स्टार प्रवाह आपल्याकडे येत असतो. तर ही मालिका घेऊन येताना नेमका काय विचार होता, काय भूमिका होती या मालिकेच्या बद्दल? रसिकांची नाळ ओळखता येणं हे शक्य नाही. कठीण आहे. आम्ही प्रत्येक मालिकेद्वारे, प्रत्येक एपिसोडद्वारे हे शोधायचा प्रयत्न करत असतो की रसिक प्रेक्षकांना काय आवडेल. त्यामुळे रसिक प्रेक्षकांना गृहीत धरून चालत नाही. त्यांना जे आवडतं ते डोक्यावर घेतात, त्यांना जे नाही बघायचं ते लगेच होतं. त्यामुळे खूप कठीण असतं आणि मला वाटत नाही कधीही कोणालाही रसिकांच्या आवडीनिवडीसाठी त्यांची नाळ सापडली असं बोलता येईल, कारण का तो रोजचा एक प्रोसेस आहे. आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की माझी टीम सगळी अख्खी टीम, म्हणजे फक्त कॉन्टेंट टीमच नाही, पण OAP म्हणजे प्रोमोज बनवतो आपण आता, जे सगळे प्रोमोज पाहिले ते म्हणा, किंवा माझे शो ओनर्स म्हणा, CI म्हणा, मार्केटिंग म्हणा, सगळे, मी कोणाचं नाव विसरत असेल तर आय एम सॉरी, पण ते ज्या पद्धतीने लेखकांबरोबर, निर्मात्यांबरोबर काम करतात ते हेच करत असतात की रोजचा भाग रसिक प्रेक्षकांना कसा आवडेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ताई, तुमचं कास्टिंग होण्यासाठी मोनिका आणि अंकिता जास्त जबाबदार. त्यांनी मला तुमची ऑडिशन दाखवली होती. तुम्ही मगाशी म्हणालात की ताई सिनियर आहे खूप, म्हणजे मी माझा पहिला सिनेमा केला होता, वयवर्ष 25 होतं मला, आणि ताई त्या सिनेमात होत्या आणि ताई शूटिंगला नो क्वेश्चन्स आस्क्ड ह्याच्यावर आले होते. बरं. मी विचारलं होतं त्यांना की चालेल का तुम्हाला एकच सीन आहे, ते म्हणलं तू करतोयस ना, कर ना, बघूया आपण पुढे काय. तर थँक्यू सो मच. तर तो विश्वास आणि एवढ्या सिनियर आहेत त्या तेव्हापासून. दुसरा प्रश्न काय होता? नाही, मुख्य म्हणजे या सिरियलची मालिका म्हणजे मालिकेच्या मागची भूमिका ही नेमकी काय? सो त्याच्याबद्दल नंतर मला मोनिकाला पण सांगेन बोलायला, पण थोडक्यात मला असं वाटतं की आपण प्रत्येक मालिकेमध्ये वेगवेगळी विश्व दाखवतो. बरोबर. कधी कोणी आर्किटेक्ट असतं, कोणी इंजिनियर असतं, कोणी डॉक्टर्स असतात, कोणी बिझनेसमॅन असतात. हे विश्व फार चॅलेंजिंग आणि फार आपलंसं वाटतं, कारण का या विश्वात जेव्हा आपण शारदा नाईक बाई यांना ठेवतो तेव्हा हे सगळं आपल्या जवळचं, जे आपल्याला लहानपण सुद्धा आठवण करून देईल. आणि मग एक बाई जी मुलांवर संस्कार करते, ती घरात कशी असेल, ह्या व्यक्तीची ती गोष्ट आहे. फक्त शाळेची गोष्ट आहे का? तर नाही. शाळा हा खूप महत्त्वाचा भाग आहे गोष्टीमध्ये, पण ही या व्यक्तीची गोष्ट आहे. ज्या पद्धतीने ही व्यक्ती ही तारेवरची कसरत, आणि मी खरंच सांगतो, मी अतिशयोक्ती करत नाही, जे आम्ही या मालिकेत किंवा जे आम्ही या प्रोमोमध्ये दाखवतो ते 2026 मध्ये आजही जगात घडतंय. बापरे. आपल्याला जर असं वाटत असेल की आता असं घडत नाही, ही चुकीची गोष्ट आहे. आणि अरे ते दुसरीकडे घडत असेल, शहरात घडत नाही, असं काहीही नाही.
अजूनही अशा पद्धतीची माणसं जगात आहेत ज्यांना हेमंत जे पात्र आहे त्यांना कमीपणा वाटतो की आपली बायको आपल्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे, आणि हे मान्य करायला काहीही कमीपणा वाटू नये आपण, कारण का जगात अशी माणसं आहेत, जगात अशा बायका आहेत ज्या तरी सुद्धा जाऊ दे ना ते त्यांच्या व्यापात असतात, जसं आता ऐश्वर्या ताई बोलल्या, जाऊ दे ना ते त्यांच्या व्यापात असतात म्हणून कधी कधी अशा बायका आहेत ज्या सगळं सहन करून सुद्धा आपलं घर, आपलं कुटुंब आणि आपला नवरा यांच्या नावाला, यांच्या इब्रतीला कधीही धक्का लागू नये म्हणून जास्त झटत असतात, आणि म्हणून ती बाई अख्खं घर चालवत असते, ती बाई सहन करत असते म्हणून ते घर एकत्र असते. बाईनी सहन करायचं थांबवलं तर ते कधीच घर एकत्र राहणार नाही. त्यामुळे ही मालिका का महत्वाची, किती सहन करायचं असतं, असं कधी होतं का? तुम्ही खरंच रसिक प्रेक्षकांना माझं आव्हान आहे, तुम्ही शेजारी बघा, तुम्ही 2 घरं सोडून बघा, अशा नाही अशाच पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत, आणि मी हे छातीत ठोकपणे सांगू शकतो, यात काहीही अतिशयोक्ती नाही. जसं अतुल म्हणाला की आम्हाला पण कधी कधी ऐकताना फार वाईट वाटतं, अरे असं कोण वागतं, पण चॅलेंज आहे. न्यूज आर्टिकल्स, किस्से, इथे उपस्थित असलेल्या सर्वांपैकी किमान 5 जणांकडे असे किस्से असतील की हो आम्ही ऐकलंय असं वागतात, तरी सुद्धा ती बाई सहन करते. ही गोष्ट या बाईच्या सहन शक्तीची गोष्ट सुद्धा आहे, कारण का ही फक्त घराला नाही तर असं सगळं असून सुद्धा ती शाळेत जाऊन मुलांना घडवत असते. खूप महत्त्वाचा विषय आहे, सगळ्यांनी आवर्जून पाहणं गरजेचं आहे, कारण का फक्त लहान मुलांवर संस्कार होणार नाही, हे त्या सर्व घरांवर संस्कार होणार आहेत ज्या ज्या घरांमध्ये हेमंत सारखा पुरुष असू शकतो, असेल ज्या ज्या घरामध्ये अशी परिस्थिती असेल जिथे नाईकबाई सारख्या बाईला उभं राहून ऑल इज वेल म्हणावं लागतं, आणि म्हणूनच ते कुटुंब आणि ते घर जिंकतं. ही मालिका, ही गोष्ट काळाची गरज आहे. मला वाटतं जिद्दीने उभं राहणं खूप छान वाटतंय अर्थात. आणि आधीच मी स्टार प्रभागाचे आणि प्रोडक्शन हाऊसचे खूप आभार मानेन, कारण त्यांनी ना कास्टिंग करताना एक स्टिरियोटाईप मोडला. याच्या आधी मी खूप अशा गोड भूमिका, गोड मुलीच्या अशा भूमिका केलेल्या आहेत, आणि पहिल्यांदा मी अशी एक नकारात्मक भूमिका करते, म्हणजे आईला जे अडथळे येणार आहेत आता सिरियलमध्ये, त्या अडथळ्यांपैकी एक अडथळा मी आहे. तर अशा पद्धतीचं पात्र मी पहिल्यांदा करते, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. कारण शीतलताई असं म्हणाली की ॲक्टरसाठी असे वेगवेगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर्स करायला जर मिळाले तर ते खूप चॅलेंजिंग असतात, मजाही येते करायला. तर हां, तर शीतलताईच्या टीममधली मी आहे. आणि ही गोष्ट सतीश सर जसं म्हणाले की असं नाही होत की अरे असं कुठे घडतं आता, किंवा असं बघायला नाही मिळत काय वगैरे, पण मला असं वाटतं की हे आपल्या आजूबाजूलाच आहे. मला खूप रिलेट होणारी गोष्ट आहे ही शारदाची, माझ्या आईचं जे कॅरेक्टर आहे, कारण माझी आई खूप दिसते मला कॅरेक्टरमध्ये. म्हणजे ही गोष्ट माझ्या घरातली आहे असं मी म्हणू शकेल, खूप जवळपास आहेत गोष्टी सारख्या. माझ्या आईला शिक्षिका व्हायचं होतं, पण लवकर लग्न झालं आणि बऱ्याच कारणामुळे ते शिक्षिका होऊ शकली नाही. खूप संकुचित विचारांचे वडिलांचे माझे आई बाबा होते, त्याच्यामुळे वडिलांचं काम असल्यामुळे ते खूप वेगवेगळ्या शहरात फिरत असायचे. पण माझी आईने हे कुटुंब सर जसं म्हणाले की ते काय सांभाळून घेणारी जी बाई असते ती माझी आई आहे. आणि मुलींचं शिक्षण केलं, मुलींना वाढवलं, वेगवेगळ्या क्षेत्रात टाकलं. आणि आत्ता आईसाठी आम्ही काय करू शकतो, तर आईला जे करायचं होतं आधी ते आम्ही आत्ता आईला पुश करतोय, किंवा तिला आवडतंय आणि ती करते. ते तिला गाण्याचा क्लास आम्ही लावलाय, गाणं शिकते ती. तर वेगवेगळे नाटकं बघते, तिला नाटक बघायची खूप आवड आहे. सो दर रविवारी ती नाटक बघायला जाते पुण्यात. तर ही गोष्ट घरातलीच आहे, आपल्या आजूबाजूला घडती, आणि ती आई
आपल्या घरात आहे, आपल्या शेजारी आहे, आपल्या आजूबाजूला आहे. तर त्याच्यामुळे मला अशा प्रोजेक्टमध्ये काम करायला मी खूप छान वाटतंय मला आणि मजा येते. मला वाटतं सगळ्या मुलांनी मिळून आता नाईकबाईंच्या बाबतीत पण हा विचार पुढे जाऊन करा. तिला काय आवडते ते शिकायला तिलाही मिळते. नमस्कार, मी दक्षता जोई. आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेत मी मृण्मयीची भूमिका करते. मी माझ्या कॅरेक्टरची एक लाईन सांगेन की जे प्रेक्षकांना मालिका बघताना वाटणार आहे ती मी आहे. म्हणजे आपल्याला नेहमी असं वाटत असतं की ही का नाही बोलत, तिला अगं बोल ना, की हे असंच आहे, असं ते सगळं मी करणार आहे. म्हणजे प्रेक्षकांना जे म्हणतो ना आपण, एक दुवा आहे मी नाईकबाईंपर्यंत सगळे मेसेज पोहोचवण्याचा, की ती हिच्या आईसाठी एकदम स्ट्रॉंगली उभी आहे. तू भीड, तू लढ, तू सगळं कर, असं अशी मृण्मयी आहे. आणि म्हणूनच मी तिचा राग करते. पण मृण्मयी म्हणजे मला हे कॅरेक्टर करताना आणखी आवडतंय, कारण म्हणजे आत्ताही जेव्हा प्रोमो बघितला तेव्हा मला बऱ्याच जणांनी असंच विचारलं की तू आम्हाला जरा वेगळी दिसलीस, कारण मी असं जे गोड आहे हे आहे अशीही नाही आहे मृण्मयी. ती बेधडकपणे बोलणारी आहे. नानीशी तिचं एक कनेक्शन खूप छान आहे, किंवा भावंडांशी तिचं कनेक्शन खूप छान आहे. तिथे ती स्ट्रॉंग उभी राहणारी आहे. तर अशी ही मृण्मयी आहे. आणि तिचे फ्लेवर्स प्रत्येकांबरोबर कसे आहेत ते तर मालिका बघितल्यानंतर कळतील. या निमित्ताने मला एक गोष्ट सांगायची आहे की माझी आई शिक्षिका आहे आणि तिला जोईलबाई असं म्हणतात. त्यामुळे त्यांना म्हणजे शाळेत सगळे आमचे शेजारी पण जोईलबाई कसे आहात असं वगैरे सगळं आहे. त्यामुळे ते मला फारच रिलेट होणारी गोष्ट आहे. आणि टचवूड देवाच्या कृपेने आमच्या घरात असं म्हणजे जसं नाईकबाईंबरोबर आहे आता की मुलं तिला सतवतायत किंवा नवरा त्या सगळ्या गोष्टींचं खापर तिच्यावर फोडतोय, त्या सगळ्या गोष्टी उलट आहेत. कारण माझे बाबा इतके माझ्या मम्मीला इतकी मदत करतात, म्हणजे अगदी कपडे सुकत घालण्यापासून सगळ्या गोष्टी की तू ठीक आहे तुला उशीर होतोय ना, चल मी हे करतो तू हे कर. त्यामुळे ती मी आणि माझी छोटी बहीण आम्हालाही सवय तशी लागली आहे. त्यामुळे त्यासाठी मी खूप ब्लेस्ड आहे असं मला वाटतं. हा, आमचे लाडके जोई बाबा. लिप नंतर ते असं पण मला वाटतं सतीश सरांना मला सांगायचं की असं बाबांवर पण एक आता मालिका येऊ दे, ते असे सपोर्ट करणारे बाबा आहेत काही घरांमध्ये. तर मला वाटतं अशी मालिका पुढे मागे यायला हरकत नाही. पण कसं असतं ना की ह्या सगळ्यामध्ये लाडबाई असतातच आणि मग त्या त्रास देतातच. काय म्हणणं आहे लाडबाईंचं याच्यावर? अचानक नाईकबाईंच्या घरात आमची एंट्री कशी काय झाली आम्हाला जरा प्रश्नच पडला. कारण नाईकबाईंचा परिवारच वेगळा आहे. हो, आम्ही वेगळीकडे राहतोय. जरा कसं आहे, आमच्या एका कामानिमित्त आम्ही या गावात आलोय आणि आमचं काम झालं की मग काही नाही, शांततेत कामं करणार आम्ही. आणि शाळेशी संबंध तर येणारच आहे, कारण आमच्या घरासमोरच नेमकी शाळा आहे आमची. शाळेचा आवाज आमच्या घरात येणार, शाळेतल्या मुलांचा आवाज आमच्या घरात येणार. आता काय करायचं ना नाईकबाई? नमस्कार, मी अमृता धुगडे आणि मला खूप 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 आनंद होतोय. खरं तर खूप वेगळी भूमिका आली पुन्हा एकदा करायला माझ्याकडे. आणि नाईकबाईंना खरं तर काही त्रास द्यायची गरजच नाहीये. मी स्वतः जेव्हा हा प्रोमो बघितला, दर्शना लाड हे माझ्या भूमिकेचं नाव आहे. आणि दर्शनाने जेव्हा नाईकबाईंच्या समोर नाईकबाईंचं दर्शन घेतलं तेव्हा माझ्या मते एक वेगळाच अनुभव होता की इतकी चांगली बाई आहे, इतकी सुंदर बाई आहे, इतकी सगळ्यांना सांभाळून घेणारी बाई आहे. ह्या बाईला काय त्रास देऊ शकतो आपण? फार फार तर आपण वेगळ्या पद्धतीने त्रास देऊयात. मी पण लाडबाई आहे, मी पण लाड मॅडम आहे. तर त्या जर इतक्या चांगल्या वागतायत गावात तर आपला पण दरारा असलाच पाहिजे ना गावात. आणि आमचं कसं आहे, आम्ही जरा MLA रावसाहेब चांदेकर आहेत ना, त्यांची आम्ही बहीण आहे. अच्छा, त्याच्यासाठी आम्ही जरा गावात आलो आणि आम्हाला जरा त्रास देणार असं काटा कसा काढायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे. मग ते गावाचं लाडकं किती पण असू दे, मग त्या लाडक्या नाईकबाई का असं आहे का नाही. सो असं आहे, गंमत येते, मजा येते यार. आता काही एपिसोड्स मी अजून बघितले नाहीत, पण मला खूप थँक्यू म्हणायचं ऍक्च्युली स्टार प्रवाह सरांना थँक्स म्हणायचंय. स्टार प्रवाहाची मी नेहमी वाट बघितली आहे
की एक फोन येऊ दे, एकदा तरी फोन वाजू दे यार, येऊ दे फोन मला. आणि आला आणि खूप कमाल भूमिका घेऊन आम्ही, म्हणजे मी येते परत एकदा. सगळेच भारी आहेत, लई भारी आहेत कामं करायला. खास करून मला अतुल सरांबद्दल बोलायचं आहे. आमच्या दोघांचे सीन जास्त झाले. बाप रे बाप, म्हणजे तुम्ही आणि इथे खाली जे बसलेले आहेत टीम मेंबर्स का हसलेत हे तुम्हाला नंतर समजेल जेव्हा तुम्ही एपिसोड बघा. खूप भारी झाले, म्हणजे खूप मजा येणार आहे प्रेक्षकांना. म्हणजे असे विषय घेऊन जर तुम्ही मालिका घेऊन येत असाल तर सर तुम्हाला काही म्हणजे सगळ्यांनाच प्रेक्षक तेवढंच डोक्यावर ठेवणार. माझ्या घरचे म्हणजे आता बाकावर मला बसवलंय म्हणून मला शाळेचा माझा पण किस्सा सांगायचा आहे यार. सगळ्यांनी सांगितलं, मी पण सांगणार. तर माझी शाळा पुण्याची, माझं गाव कोल्हापूर असलं तरी मी शिकले पुण्यात, रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल. मी शाळेत मुलींच्या होते आणि जरा कसं आहे रुबाब आपल्यात सुरुवातीपासून असल्यामुळं मी 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी मी मॉनिटर असायची शाळेत. त्यामुळे आणि माझं अक्षर चांगलं असायचं, त्याच्यामुळे मला फळा लिहायला मिळायचा, सुविचार मी लिहायचे. आणि तो कसा लिहायचा बरं, एकदम व्यवस्थित वरती सुविचार, खाली लाईन, मग तिथे वेळापत्रक पूर्ण लिहायचं, हे सगळी जबाबदारी माझ्या. त्यामुळे जबाबदारीचं काम आमच्यावर आहेच. त्यामुळे हे यांनी ते कोण ओळखलंय, त्यामुळे मला या गावात पाठवलंय त्याच्यासाठी. आणि शाळेत अतिशय मी आगाऊ होते, पण आगाऊ वेगळ्या पद्धतीने होते. कारण मला खोड्या कोण काढते ह्याच्याकडे जास्त लक्ष असायचं माझं, की जर ह्यानी खोडी काढली तर ह्याचं नाव ह्याला सांगायचं, ह्याचं नाव त्याला सांगायचं. एवढीच कामं मी केली काही नाही, आणि स्वतःला सेफ ठेवायचं. आणि शाळेत असल्यापासूनच मला डान्सची खूप आवड होती. मी कथ्थक शिकली आहे. ॲक्टिंग रिलेटेड किंवा मी कुठल्याही नाट्यात किंवा नाटकात मी कधीही भाग घेतला नव्हता. पण मला आज सांगायला अतिशय आनंद होतोय की माळी मॅडम म्हणून आमच्या एक बाई होत्या, त्या बाई इतक्या चांगल्या होत्या की दरवर्षी जो आमचा शाळेचा गॅदरिंग असायचं त्या गॅदरिंगमध्ये दरवर्षी त्या येणार माझ्या वर्गात. आणि असं आणि त्यावेळेस आमचं असं असायचं की कविता ज्या असायच्या त्या कवितांवर चाल लावून त्या गाण्यावर नाचायचं. म्हणजे शाळेतल्याच कवितांवरती, बाहेरची गाणी नाही चालणार. त्यामुळे त्या कवितांवर आम्ही नाचायचो. मग मी नेहमी शेतकऱ्यांचं असायचं आणि माझं ठरलेलं असायचं की मी पहिलाच नाचणार, म्हणजे मला साईडला भेटलं नाही, मध्यभागीच मला नाचवायचं. सो हे आधीपासूनच आहे की माझ्या पुढं कुणी यायचं नाही. कायम आहे. पण बघा हा म्हणता नाही बाई अशा पुढे निघून जाते. जाऊ दे आमचा आशीर्वाद आहे त्यांना, त्यांनी चांगलंच करावं. त्यांच्या बरोबर आम्ही सुद्धा चांगलं जाऊ, गावाचं चांगलं करायला चालू आहे. त्यामुळे मजा येते यार, मजा येते. आणि आमच्या नुकताच एक छोटा प्रोमो झालेला आहे. म्हणलेला आहे की आता सगळ्यांनी नाईकबाई नाही म्हणायचं तर आमच्या लाडक्या लाडबाई असं मी या नॅशनल साईटवर करत असतो. आणि आमचे डिरेक्टर केदार सर या खूप गोड व्यक्ती आणि खूप मजा येते सरांबरोबर काम करायला. थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप सांभाळून घेतलं मला. आणि थोडं टेन्शन आलेलं कारण पहिल्यांदा अशी एक वेगळ्या धाटणीची भूमिका मी करते, त्यात अतुल सर इतके सिनियर आर्टिस्ट, म्हणजे खूप मजा येते. भाजी काय होईच. अरे टेन्शन मला आलं होतं, तुला काय टेन्शन आलं होतं? 2 बायका सांभाळायच्या म्हणजे खायची तुमच्या बोले म्हणून विचारलं कशावर. तुमच्या भूमिकेबद्दल काय? फक्त गोष्ट सांगा. अगदी थोडक्यात सांगू ना. ओके, नाईकबाईंच्या परिवारातली मी एक आहे. मी नाईकबाईंची जाऊ आहे आणि शीतल नानी आमच्या सासूबाई आहेत. आणि आम्ही दोघी एकदम एक झालो. युजली सासू आणि सून काही एक नसतात, पण इथे मात्र आम्ही दोघी एक आहोत आणि आमचं एकच ध्येय आहे, नाईकबाईंना त्रास द्यायचं. अच्छा, त्या माझ्या ओळखून आहे. आणि त्या माझ्या गटात आहेत. त्याच्या मागचं कारण फक्त तुम्हाला सांगते, तुम्ही आणि कुणाला सांगू नका, की माझी मुलं जी अमेरिकेत आहेत
तिथून मला पैसे येतात आणि ते थोडे पॉकेट मनी म्हणून आमच्या नानीकडे जातात. त्याच्यामुळे मी जरा नानीच्या याच्यामध्ये नानी जरा मला फेवर करते आणि आम्ही दोघी मिळून तिला छळतो. तर खूप मजा येते मला. मी खूप खादडी दाखवली आहे त्याच्यात. माझ्यासाठी रोज प्रोडक्शनमधून चणे आणि दाण्यांची वाटी येते. अर्थात मी एकटीच हात मारत नाही. माझ्या जेव्हा म्हणजे कट झाल्यानंतर सगळेजण हे हात मारतात त्या दाण्यांवर आणि याच्यावर. आणि मग असं वाटतं की रजनी एकटीच खाते. माझं नाव रजनी आहे. वजन वाढलंय ना पण तुझं. वजन वाढलं. काय होतं, ठाण्याहून दादरला घरी गेलं ना की घरी गेलं मला काहीतरी खायला लागतंच. मग जे काय असेल ते मी खाते आणि एकदा आनंद असतो ना. मी शूटिंग करते, स्टार प्रवाहाचा शो करते, मग आय एम सो हॅपी. खाणार यार, मी सिरियल करते. तर मी त्या आनंदामध्ये, कारण आपल्याला काय खाताना काहीतरी खाणे वालों को खाने का बहाना चाहिए असं मी खाते बाई. आणि मग इकडे पण सारखं मला खायला, सुरुवातीला त्यांनी काजू बदाम वगैरे आणले होते, नंतर आता फक्त चणे यायला लागले. एका सीन मध्ये काजू बदाम बेदाणे सगळं होतं आणि मग आता फक्त चणे शेंगदाण्याचे. आता शेंगदाणे गायब आहे सध्या, फक्त चणे आहेत. तर आता बघते मी काय करायचं ते. घरून नेते आणि मग काय करणार. सो मला खूप मजा येते. आधी आणि काजू बदाम होते. आधी काजू बदाम एकदा काहीतरी एकादशी होती आणि ऍक्च्युली नानीचं ते ताट भरलेलं होतं पण मी खाल्ले. तर ती म्हणजे ती मेकअप रूम पर्यंत म्हणते यार, म्हणजे कॅरेक्टर सोडून ती मला म्हणते की खादडी आहेस आणि माझे आणि तुम्ही म्हणताय सिनियर आर्टिस्ट आहे. हे बरं दिसतं. एकटी आहे मी. आज माझ्या हाताने उद्या शूटिंग आहे. मी तिला बदाम आणि ते सगळं तिचं तिला परत मी पण सिनियर आहे, कळलं ना. हे काय म्हणजे. आणि आता फक्त चणे, व्हॉट इज दिस. याचा आणि चॅनलचा काही मला सतीश सरांना उद्या म्हणते चॅनल चणे देतो. मला प्रोड्युसर घेतले जे काजू बदाम देतात. मला स्टार प्रवाहाचे खूप 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 अगदी अत्यंत खूप आभार मानायचे. कारण मी पण ही म्हणाली तशी केव्हापासून माझा नंबर लागेल असं. दोनदा मला खूप सुवर्ण संधी आली होती. अगदी लास्ट मिनिटला काही कारणाने मी त्या 2 सिरियल नाही करू शकले. आय डोंट वॉन्ट टू मेन्शन इट, बट मला खूप आनंद झाला, खरंच सांगते. आणि आय एम व्हेरी हॅप्पी. आणि माझ्या मुलगीला पण खूप आनंद झाला की आई चल तुला स्टार प्रभाचा शो मिळाला. सो आय एम व्हेरी थँकफुल टू ओशन फिल्म कंपनी अँड स्टार चालेल, प्रभा. काजू बदाम पाठवतो.